नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. टाइम होते 8:52 आणि आपली गाडीची आहे सर्व्हिसिंग. तर आज किती खर्च होतोय माहिती नाही. आज बघण्यासारखा दिवस असणार आहे. जे लोक ऑरा घ्यायचा विचार करतायत तर मेंटेनन्स किती जातो तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सर्व्हिसिंग करण्याच्या आधी खूप काही अशा गोष्टी आहेत जे की आहेत ना सर्व्हिस सेंटरवाले चिपकवण्याचा प्रयत्न करतात. जसं की तुमचं ते थ्रॉटल बॉडी झालं, पर ते इंजेक्टर साफ करतात, क्लीन करतात, पर ते पॉलिशिंग वगैरे मारतात. तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते तुम्ही थोडंसं अवॉइड करू शकता. CNG फिल्टर जो आहे तो 20,000 किलोमीटरवरती चेंज झालेला आहे. काही जण बोलतात की 30,000 किलोमीटरवरती CNG फिल्टर चेंज करायचा थोडं म्हणजे बोलतात की थोडे पैसे वाचतात असं तसं. आता प्रत्येकाचं वेगवेगळं कन्सेंट आहे. जेव्हा तिथे एक्सपर्ट असतील त्याबद्दल आपण थोडं विचारू. आता ते ऑन कॅमेरा विचारता येईल का नाही येईल मला पण नाही माहिती, कारण तिथे व्हिडिओ आणि फोटोग्राफी अलाउ नसतं. तर बघू कसं काय काय आहेत. गाडीमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही सध्या, फक्त ब्रेकचा आवाज येतो. ब्रेकिंगचं म्हणजे ब्रेक अप्लाय होत आहेत प्रॉपरली, पण ब्रेकिंगचा आवाज येतो कच 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 असा एकदम आवाज येतो. त्यानंतर स्लोपवरती गाडी असेल थोडासा चढणीवरती आणि हँडब्रेक तुम्ही वळलाय खेचलाय आणि नंतर मग तुम्ही हँडब्रेक रिलीज करताना तेव्हा पण तो ब्रेकिंगचा आवाज येतो. तर त्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. माझं असं वाटतं की 5-6 हजारचा बजेट असू शकतो सर्व्हिसिंगचाच. 40,000 किलोमीटरची सर्व्हिसिंग आहे. तर बघू कसं काय नियोजन आहे आणि किती वेळामध्ये गाडी भेटते हे पण बघण्यासारखा विषय असेल. 9:13 आणि 1 मिनिट, याच्यामध्ये मोबाईल नंबर आहे माझा आणि हे लोकांनी आपल्याला असं काहीतरी दिलेलं आहे, चिठ्ठी नेहमीच देतात. तर बोलतोय की येणार आहेत ती मॅडम, तुम्ही बोलता गाडी लावा. ऑरा नवीनवाली टुरिस्ट परमिटच आहे, कोणाची तरी नंबर पण नाही आहे. वेळ होते 6:13 आणि आपल्याकडे आला आहे ह्युंडई ऑराचा बिल. 40,000 किलोमीटरवरती सर्व्हिसिंग होती. आता टोटल जी गाडी चालली आहे ती 39,751. तर टोटल म्हणजे थोडीशी अर्ली सर्व्हिसिंगच आहे. तर आता मी तुम्हाला बिल दाखवतो की ह्युंडई ऑराचा सर्व्हिसिंग बिल नक्की आहे किती, आणि मी काही डिसिजन आता चेंज करणार आहेत माझे. तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, ठीक आहे. तर अमाऊंट दाखवतो मी तुम्हाला. काय वाटते किती अमाऊंट असू शकते तुम्ही गेस करा व्हिडिओ पॉज करून, आणि मी तुम्हाला अमाऊंट दाखवू. ही बघा अमाऊंट 11,255 रुपये. ठीक आहे. तर आता आपण सगळं डिटेल्समध्ये बघूया की या लोकांनी काय काय चेंज केलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता की काय काय चेंज केले काय काय नाही. ते CNG फिल्टरची प्राईस जी आहे मित्रांनो ती चेंज झाली आहे. लास्ट टाइम 2,500 घेतले होते CNG फिल्टरचे. दर 20,000 किलोमीटरला CNG फिल्टर चेंज केला जातो असं बोलतात ते. हे बघा CNG प्लास्टिक हाऊसिंग याची प्राईस आहे 1483 आणि इन्क्लूड GST हा 1700 ते 1700च्या आसपास जातो. आणि लेबर चार्ज जो आहे हे बघा, पार्ट अमाऊंट आहे 5,725. इट्स अ नॉर्मल, ठीक आहे. पण लेबर चार्ज बघा 3,812. आता माझ्याकडे आधीचा जो बिल आहे ना त्याच्यामध्ये पार्टची प्राइस कमी आहे आणि लेबर जास्त आहे. तर लेबर चार्ज लागल्यामुळे ना सर्व्हिसिंग कॉस्ट आहे ना ती वाढते. मी एवढंच बोलेन की मी आता ह्या पुढे गाडीची सर्व्हिसिंग आहे ना बाहेर करायचा निर्णय घेणार आहे, कारण मला नाही परवडत. कारण मी जवळपास 30 दिवस तरी कंटिन्यू गाडी चालवली आणि 2,500चा तरी टार्गेट ठेवला मिनिमम. तरी पण माझ्या हातामध्ये तितके पैसे नाही राहणार जितके पैसे की सर्व्हिसिंगमध्ये जात आहेत. 11,000 लास्ट 30,000 किलोमीटरवरती तेच 10,500 काय 11,000च्या आसपास होतं. 20,000 किलोमीटरवरती पण जवळपास 7,500 ते 8,000 रुपये सर्व्हिसिंग होतं. तुम्ही ॲक्च्युअलमध्ये सर्व्हिसिंग मला नाही परवडत आहे. तर आता बरेच जण बोलतील की अरे यार जर तुम्ही इथून सर्व्हिसिंग नाही केली तर तुझा डाटा रेकॉर्ड खराब होईल, रिसेलिंग व्हॅल्यू कमी होईल, खूप साऱ्या गोष्टी आहेत. पण ठीक आहे, तेव्हाचं तेव्हा बघू, पुढचा विषय पुढे करू. आता सध्या असं आहे की मी सर्व्हिसिंग बाहेरूनच करणार आहे. फ्रंट डिस्क ब्रेक जे आहेत त्याला लाईन तर आहेत. एक्सपर्ट जे आहेत ते टेस्ट ड्राईव्ह वगैरे घेतले आणि ते बोलतात की आवाज तर येत नाही आहे. आवाज मॉर्निंगला जिथे येतो तो नॉर्मल आहे ह्युंडाईमध्ये, की मॉर्निंगला नॉर्मल आवाज येतो ब्रेकिंगचा. जर तुला खूपच जास्त डिस्कचा आवाज येतोय तर आपण स्क्रीमिंग करू. स्क्रीमिंग म्हणजे कसं की डिस्क ब्रेकला आहेत ना
एक अशी लाईन मारली जाते त्याला रोटेशन. ती मी क्लिप मला भेटली ना ती मी अटॅच करेन इथे कुठेतरी. तर त्याला स्क्रीमिंग करून जे लाईन मारली जाते, हे लोक बोलतात की आम्ही 1400 रुपये यांचा चार्ज आहे आणि दोन्ही डिस्क ब्रेक करावे लागतील. टायर रोटेशन ह्या लोकांनी केलेत नाही. ते बोलतात की अलाइनमेंट अँड बॅलन्सिंग मुळे तिथे झालं नाहीत म्हणून टायर रोटेशन केले नाहीत. तर मला असं वाटतं की अजून एखाद्या दिवस मला आहेत ना ती स्क्रीमिंग आणि टायर व्हील अलाइनमेंट वगैरे करावं लागेल. मला बॅलन्सिंग टायर चेंज केल्यावरती मे बी केला जातो आय गेस. हा असाच काहीतरी आहे. तर तो डिस्कचा काम तर करायचा आहे. तो किती खर्च होईल तो माहिती नाही. एक मॅकॅनिक आपल्याला चांगला पकडावा लागेल जो की स्पेसिफिक म्हणजे Hyundaiचा थोडासा एक्सपर्ट किंवा त्यांनी Hyundaiमध्ये काम केले असं आपल्याला एक मॅकॅनिक बघावा लागेल. आणि सर्व्हिसिंग कॉस्ट आपल्याला अप्रॉक्सिमेटली 3,500-4,000 हजारच्या आसपास होत असेल तर ठीक आहे. कारण हे 11,000 रुपये जातात म्हणजे लिटरली जितका कमवते तितका सगळा पैसा जातोय. आतापर्यंत हेच झालं आहे की मी आतापर्यंत जेवढे पण पैसे कमवलेत माझ्याकडे सेव्हिंग काहीच राहत नाहीत कारण सर्व्हिसिंगमध्येच माझ्या बऱ्यापैकी पैसा जातोय. यांनी मला जेव्हा एस्टिमेट 15,500चा दिला होता आयुष्यपत, माझ्या तेव्हा मनामध्ये एवढे भयंकर विचार चालू होते मी सांगू पण नाही शकत. तर तेच आहे या महिन्यामध्ये एवढा क्रिटिकल सिच्युएशन आता होणार आहे ना. इन्शुरन्स, सर्व्हिसिंगचा हा फी खर्च, त्यानंतर मग बॅटरीचा सीन सांगतो तुम्हाला. 40,000 किलोमीटर किंवा 2 वर्ष दोघांपैकी एक क्रायटेरिया तुमचा कंप्लीट होतोय तर तुमची बॅटरीची वॉरंटी संपणार. आता 750 किलोमीटर जर बघायला गेलं तर 40,000ला 750 किलोमीटर म्हणजे 29,751 किलोमीटर आता रनिंग आहे गाडीचा मीटरची. आणि 40,000 किलोमीटर जसे होतील तशी बॅटरीची वॉरंटी संपेल. मी त्यांना विचारलं बॅटरीची प्राइस किती आहेत तर ते बोललेत की 6,000 बॅटरीची प्राइस आहे. जुनी बॅटरी देऊन नवीन बॅटरी तुम्हाला भेटेल. सिरियसली. डिस्क ब्रेक जो डिस्क प्लेट आहे तो रोटेशन डिस्क त्याला बोलतात ते मी त्यांना विचारलं की यांची नवीन प्राइस काय आहे. ते पण बोलले 6,500च्या आसपास आहे. आणि खारघर बेलपाडामध्ये Hyundai जेन्युन ॲक्सेसरीजचा शॉप आहे तिथून मी मिरर घेतला होता. तर तिथूनच पार्ट्स घेणार मी. स्वतः पार्ट्स घेणार मी. बाहेर सर्व्हिस करणार हे ठरलं माझं कारण नाही परवडत. सिम्पल आहे. हे स्पार्क प्लग आहेत. आय गेस 4 असायला पाहिजेत. 4 सिलेंडर गाडी आहे ना तर काय माहिती. पण त्याच्या नादामध्ये माझ्या शर्टाला ग्रीस लागलं इथे त्याचा. आणि हा आहे CNG फिल्टर. दिसतं कियाचा लोगो. Hyundai आणि किया एकच आहे. सो ठीक आहे. हे काढतो सगळं फटाफट जातो घरी. आला हे नवीन एक टेन्शन. सफेद शर्टाला ग्रीस लागला. तर मित्रांनो आतापर्यंत तुम्ही जेवढ्या पण क्लिप्स बघितल्या छोट्या छोट्या गाडी सर्व्हिसिंग होताना ते ग्रुप बनवतात Hyundaiवाले आणि मेंबरमध्ये ॲड करतात आणि ते क्लिप्स टाकतात की बाबा मी काय काय चेंज करतोय काय काय नाही ते दाखवतात. सो बघितलं तुम्ही स्पार्क प्लग 4 दिसले. इंजिन ऑइल चेंज होताना दिसलं आणि 360 असा एक छोटासा व्हिडिओही काढून पोस्ट केला ग्रुपवरती. तर ठीक आहे त्यांची सर्व्हिसिंग आहे चांगली पण मॅनेज करताना भाई प्रॉब्लेम आहे. आणि नशिबाने कॉन्टॅक्टमध्ये एक असं आहे की माझ्याच एरियामध्ये एक सर्व्हिस सेंटर म्हणजे सर्व्हिस करणारे एक व्यक्ती भेटलेत. आमच्या एरियामध्ये जनार्दन काशीत म्हणून राहतात. त्यांची इटिक आहेत. तर मी त्यांना कॉल करून विचारलं होतं की आपल्या एरियामध्ये कोण असा Hyundaiचा सर्व्हिस करणारा व्यक्ती असेल तर मला कॉन्टॅक्ट नंबर पाठवा. त्यांनी व्हॉट्सअपवरती मला कॉन्टॅक्ट नंबर पाठवला. त्यांच्याशी बोलून घेतलं तर ते बोलत की आम्ही Hyundaiच्या गाड्यांचं पण सर्व्हिसिंग करतो. सो नेक्स्ट टाईमपासून आपण तिथे जाऊ, तिथे एक्सपिरियन्स घेऊ.
कन्सेप्ट क्लिअर असणार आहेत. पटलं तर ठीक आहे, नाही पटलं तर आपण दुसरं काहीतरी ट्राय करू. सर तसं आहे. तर ठीक आहे, यात प्रॉब्लेम आहे, सोल्युशन आहेत, सगळ्या काही गोष्टी आहेत. उद्या परत एक इंटरसिटी आहे, ऑफलाईन ट्रिप, पुणे रिटर्न आहे. सो ठीक आहे, चालतं. थोडा टेन्शन तर आहे, पण ठीक आहे, चालतं. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आय होप तुम्हाला आवडलं असेल. आवडलं असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.